हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तर टॉपिकचं नाव आहे मलेरिया अँड अँटी मलेरियल एजंट. प्रिव्हियसली आपण सी एन एस ॲक्टिंग, सी व्ही एस ॲक्टिंग, ए एन एस ॲक्टिंग, अँटीबायोटिक्स, त्यानंतरनं अँटी कॅन्सर, अँटी डायबेटिक ह्या कॅटेगरी आपण कव्हर केलेल्या आहेत. तर आजची आपली नवीन कॅटेगरी आहे अँटी मलेरियल एजंट. बट अँटी मलेरियल एजंटचा स्टडी करण्याआधी मलेरिया म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो त्यामुळेच आपण अँटी मलेरियल टॉपिक हा स्टार्ट करण्याआधी मलेरिया म्हणजे काय, बरोबर, मलेरिया माहीत असेल तरच आपल्याला त्यावरती जे त्याचे ड्रग्ज आहेत किंवा त्याचं जे ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहेत तर ते समजणार आहे. सो आज आपण मलेरिया म्हणजे काय हे बघणार आहोत. आणि टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आपल्या के पी फार्मा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके. तर हा जो मलेरिया आणि अँटी मलेरियल एजंट आहे, हा जो टॉपिक आहे तर हा डी फार्मसीमध्ये सुद्धा आहे आणि बी फार्मसीच्या स्टुडंटसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्समध्ये मलेरियावरती क्वेश्चन्स विचारले जातात. समटाईम मलेरियाची सायकल्स विचारली जाते, फक्त मलेरियावरतीच क्वेश्चन्स विचारतात. आणि बऱ्याचशा वेळेस ना अँटी मलेरियल एजंट्स म्हणजे काय, लाईक त्यामध्ये डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स ऑफ अँटी मलेरिया एजंट हा क्वेश्चन तर कंपल्सरी असतोच. ठीक आहे. तर आपण आपल्या टॉपिककडे प्रोसीड करू. तर इथे बघा, आपल्याला हा जो टॉपिक आहे मलेरिया और अँटी मलेरियल एजंट्स, तर यामध्ये आपल्याला ह्याचे जे कंटेंट्स आहेत तर यामध्ये इंट्रोडक्शन्स ऑफ मलेरिया, देन डेफिनेशन्स ऑफ मलेरिया, मलेरियाची सायकल बघायची आहे, अँटी मलेरिया एजंटची जी डेफिनेशन आहे ते बघायचं आहे, देन क्लासिफिकेशन्स अँड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स ऑफ अँटी मलेरियल एजंट्स. तर हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला वन बाय वन कवर करायचे आहेत. सो आज आपण मलेरिया म्हणजे काय बघणार आहोत. तर जे इंट्रोडक्शन्स ऑफ मलेरिया आहे त्यामध्ये बेसिक इंट्रोडक्शन जे मलेरिया आहे, मलेरियाचा कॉझिटिव्ह एजंट्स काय आहे हे आपण सगळं कवर करणार आहोत. तर इथे बघा मलेरिया. सो मलेरिया म्हणजे काय, तर मलेरिया इज हवं तर नोट डाऊन करून घ्या डिफाईन. मलेरिया इज अ लाईफ थ्रेटिंग डिसीज इन्फेक्शन कॉज बाय प्लाझ्मोडियम पॅरासाईट. बघा डिफाईन कशी लक्षात ठेवणार आपण मलेरियाची. मलेरिया जो आहे तर तो लाईफ थ्रेटिंग डिसीज आहे. लाईफ थ्रेटिंग डिसीज म्हणजे काय, लाईफ थ्रेटिंग डिसीज इट मीन्स इट इज अ सिव्हिअर कंडिशन्स आहे. ठीक आहे, सिव्हिअर कंडिशन्स असते किंवा समटाईम्स यामध्ये पेशंट जो आहे तर त्याची डेथसुद्धा होते. ओके. सो मलेरिया जो आहे, मलेरिया बोथ आहे, ट्रिटेबल पण आहे आणि नॉन ट्रिटेबल पण आहे, म्हणजे क्युरेबल और नॉन क्युरेबल. सो त्यामुळे त्याला लाईफ थ्रेटिंग डिसीज म्हणलेलं आहे. आणि लाईफ थ्रेटिंग डिसीज इट मीन्स सिव्हिअर कंडिशन्स आहे किंवा समटाईम्स जो पेशंट आहे तर तो डेथसुद्धा होतो. देन इन्फेक्शन कॉज बाय प्लाझ्मोडियम पॅरासाईट. काय वर्ड लक्षात ठेवणार आपण, मलेरिया हा लाईफ थ्रेटिंग डिसीज आहे आणि इन्फेक्शन कॉज होतो कशामुळे, तर प्लाझ्मोडियम पॅरासाईटमुळे. ओके. तर पॅरासाईट म्हणजे काय असतात, तर दोज टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे की सर्वाईव्ह करण्यासाठी ऑदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती डिपेंड्स असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, यामध्ये प्लॅन्ट, ॲनिमल्स हे इन्क्लुडिंग असतात. मग अशा टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात जे की सर्वाईव्ह करण्यासाठी ऑदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती डिपेंड्स असतात आणि यालाच पॅरासाईटलाच होस्ट असं सुद्धा म्हणतात. मग आता हे जे पॅरासाईट्स आहेत यांना तर सर्वाईव्ह करायचं आहे, बट हे स्वतः सर्वाईव्ह होत नाही. त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी हे एखादं ऑदर ऑब्जेक्ट शोधतात आणि ऑदर ऑब्जेक्ट्सला अफेक्ट करून ते काय करतात, त्यावरती स्प्रेड होतात आणि स्प्रेड झाल्यानंतर ना त्यांचं जे सर्वाईव्ह सायकल आहे तर ती ग्रोथ होते. ओके. सिम्पल लक्षात ठेवायचं, पॅरासाईट्स म्हणजे काय असतात, तर ऑदर लिव्हिंग किंवा दोज टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे की सर्वाईव्ह करण्यासाठी ऑदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला अफेक्टेड करतात. आणि ऑदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्लॅन्ट, ॲनिमल्स हे झाले त्याचे ऑदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तसंच हे जे पॅरासाईट्स असतात तर पॅरासाईट्सला होस्ट असं म्हणतात. ठीक आहे. आणि जे पॅरासाईट्स असतात तर जे त्यांचं फूड आहे, ओके, फूड मेकिंग कॅपॅसिटी जी असते तर ती त्यांची झिरो असते. त्यामुळे फूड खाण्यासाठी सुद्धा ते काय करतात, दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती अफेक्टेड करतात. ठीक आहे. देन सेकंड पॉईंट बघा, ट्रान्समिशन थ्रू द बाईट ऑफ इन्फेक्टेड फिमेल मॉस्किटो. आता मलेरिया हे आपल्याला माहीत आहे, मलेरिया हा मॉस्किटोमुळे स्प्रेड होतो. मॉस्किटोमध्ये मेल आणि फिमेल टाईपचे मॉस्किटोज असतात. बट मलेरिया कॉज कोणामुळे होतो, तर
फिमेल मॉस्किटोमुळे. आणि फिमेल मॉस्किटोची स्पेसिस कोणती आहे इथे दिलेलं आहे खाली, ॲनाफिलस मॉस्किटो. आता बघा मलेरियाची डिफाईन आपण कशी लक्षात ठेवणार. मलेरिया कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. लाईफ थ्रेटिंग डिसीज आहे. इन्फेक्शन जे आहे स्प्रेड होणार कशामुळे तर प्लाझ्मोडियम पॅरासाईटमुळे. आणि पॅरासाईट जो आहे, ओके, प्लाझ्मोडियम पॅरासाईट जो आहे तर तो फिमेल मॉस्किटो आहे. फिमेल मॉस्किटोमध्ये त्याची जी स्पेसिस आहे तर ती आहे ॲनाफिलस मॉस्किटो. ओके, डिफाईन लक्षात राहील. हवं तर नोट डाऊन करून घ्या, फ्लो चार्टमध्ये राईट करा किंवा ॲज इट इज जसं आहे तसं राईट करा. देन नेक्स्ट बघा, पॅरासाईट स्पेसिस. आत्ताच आपण पॅरासाईट म्हणजे काय बघितलेलं आहे. पॅरासाईट्स म्हणजे काय आहे तर दोज टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे की स्वतः सर्वाईव्ह होत नाही म्हणून अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अफेक्ट करणार. ठीक आहे. आणि पॅरासाईट्सलाच काय म्हटलं जातं तर होस्ट. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. होस्ट म्हणजेच काय तर पॅरासाईट. इथे बघा स्पेसिस दिलेल्या आहेत. 4 स्पेसिस आहेत. 4 स्पेसिस मात्र तोंडपाठ ठेवायच्या, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा या रिगार्डिंगचा क्वेश्चन्स विचारतात. मलेरिया आहेत. मलेरियाच्या कोणत्या स्पेसिस आहेत हे आपल्याला वेल नोन असलं पाहिजे. ऑप्शन्स दिले जातात. ऑप्शन्समधला आपल्याला एक सिलेक्टिव्ह किंवा इलेक्टिव्ह ऑप्शन्स सिलेक्ट करायचा असतो. ठीक आहे. तर 4 स्पेसिस आहेत पॅरासाईटच्या. प्लाझ्मोडियम विवॅक्स, देन सेकंड वन आहे प्लाझ्मोडियम मलेरिया, थर्ड वन आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम आणि लास्ट वन आहे प्लाझ्मोडियम ओव्हेल. 4 स्पेसिस लक्षात ठेवल्या. आता हे बघा, याचं ना एक पर्सेंटेजमध्ये सुद्धा आहे की म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये हे जे पॅरासाईट्स आहेत तर ते अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अफेक्ट करतात. तर सिम्पल हा जो फर्स्ट आहे प्लाझ्मोडियम विवॅक्स जो आहे तर हा 42% आहे. देन प्लाझ्मोडियम मलेरिया जो आहे तर तो 7% आहे. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम जो आहे तर तो 53% आहे. आता लास्ट वन जो प्लाझ्मोडियम ओव्हेल आहे तर त्याचं पर्सेंटेज नाही. ठीक आहे. सिम्पली लक्षात कसं ठेवणार, यावरती सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे पर्सेंटेजसुद्धा लक्षात ठेवायचं. स्पेसिस तर लक्षात ठेवल्या, बट पर्सेंटेजमध्ये विवॅक्स हे किती आहे तर 42% आहे. मलेरिया 7% आहे. आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम जो आहे तर तो किती पर्सेंट आहे तर 53% आहे. आता यामध्ये या ज्या 4 स्पेसिस आहेत ना, तर या 4 स्पेसिसमध्ये मोस्टली प्लाझ्मोडियम विवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम जे आहेत तर ह्या मोस्ट कॉमन स्पेसिस आहेत मलेरिया कॉज करण्यासाठी. ठीक आहे. कीप इन माइंड 4 स्पेसिस आहेत पॅरासाईटच्या ज्या की मलेरिया कॉज करतात. बरोबर. आणि मलेरिया कशामुळे कॉज होतो तर मॉस्किटोमुळे. तर मॉस्किटोच्या किती स्पेसिस आहेत? 4 स्पेसिस आहेत. त्यानंतरनं मॉस्किटोमध्ये मेल आणि फिमेल कॅटेगरी आहे. तर मलेरिया कॉज होतो फिमेल मॉस्किटोमुळे. फिमेल मॉस्किटोची स्पेसिस कोणती आहे? ॲनाफिलस मॉस्किटो. मग ह्या ज्या पॅरासाईटच्या 4 स्पेसिस आहेत प्लाझ्मोडियम विवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम आणि लास्ट वन आहे प्लाझ्मोडियम ओव्हेल. तर या 4 स्पेसिसमध्ये सुद्धा 2 स्पेसिस अशा आहेत ज्या की मेनली मलेरिया कॉज करतात. तर त्या कोणत्या आहेत तर प्लाझ्मोडियम विवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. ठीक आहे. मलेरिया लक्षात आला. मलेरिया म्हणजे काय आहे तर मलेरिया हे लाईफ थ्रेटिंग डिसीज आहे. हे प्लाझ्मोडियम पॅरासाईटमुळे इन्फेक्शन कॉज होतं. यामध्ये फिमेल मॉस्किटो जो आहे तर तो मलेरिया कॉज करतो आणि त्याची स्पेसिस आहे ॲनाफिलस मॉस्किटो. त्यानंतरनं प्लाझ्मोडियम पॅरासाईटच्या 4 स्पेसिस आहेत. प्लाझ्मोडियम विवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम आणि प्लाझ्मोडियम ओव्हेल. हे झालं मलेरिया. देन हे बघा नेक्स्ट स्लाईडवर आहे मलेरिया कॉज बाय व्हायरस, बॅक्टेरिया और पॅरासाईट. बघा कन्फ्युजन क्रिएट होता. आपल्याला काय आहे ना, बॅक्टेरियल इन्फेक्शन माहीत आहे, व्हायरल इन्फेक्शन माहीत आहेत बऱ्यापैकी, किंवा फंगल इन्फेक्शनसुद्धा आपल्याला माहीत आहे. तर या रिगार्डिंगसुद्धा क्वेश्चन्स विचारतात एक्झाममध्ये आणि नोट पण विचारली जाते. ठीक आहे. आता मलेरिया जो आहे, मलेरिया हा कॉज होतो कशामुळे होतो? व्हायरसमुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो की पॅरासाईटमुळे होतो? क्वेश्चन मार्क आहे. फाइंड आउट करायचं आपण. आता अँटीबायोटिक्स शिकवलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे काय आहे. ओके. सो फर्स्ट झालं. व्हायरससुद्धा आपल्याला माहीत आहे व्हायरल इन्फेक्शन्स म्हणजे काय असतं. आणि रिमेनिंग आहे आता पॅरासाईट इन्फेक्शन्स. आत्ताच बघा आपण इथे डिस्कस केलेलं आहे. मलेरिया कशामुळे कॉज होतो तर पॅरासाईटमुळे. सो इथे बघा मलेरिया कॉज बाय, तर
व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅरासाईट. तर मलेरिया कशामुळे कॉज होणार? तर पॅरासाईटमुळे. व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे मलेरिया स्प्रेड होत नाही किंवा मलेरिया कॉज होत नाही. खाली बघा नोट आहे, मलेरिया इज कॉज बाय प्लाझ्मोडियम पॅरासाईट. ओके, आणि प्लाझ्मोडियम पॅरासाईटच्या किती स्पेसिस आहेत? 4 स्पेसिस आहेत. तोंडपाठ ठेवायच्या स्पेसिस. देन सेकंड पॉईंट आहे, पॅरासाईट इन्फेक्शन जे आहे तर ते लिव्हरवरती फर्स्टली अफेक्ट होणार आणि लिव्हरवरती अफेक्ट झाल्यानंतर ना जे RBCs आहेत तर RBCला ते अटॅक करणार. ओके. देन थर्ड पॉईंट आहे, इट्स नॉट अ बॅक्टेरियल इन्फेक्शन सो अँटीबायोटिक्स डज नॉट क्युअर मलेरिया. बरोबर, आत्ताच इथे मी बोलले की बॅक्टेरिया अँटीबायोटिक शिकवलेलं आहे, अँटीबायोटिकमध्ये काय पूर्ण बॅक्टेरियाच आहे. तर मलेरिया हे काय आहे? पॅरासाईट इन्फेक्शन आहे. पॅरासाईटमुळे कॉज होतो किंवा पॅरासायटल इन्फेक्शन आहे. तर मग आता इथे मलेरिया हे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स नाही, त्यामुळे जे अँटीबायोटिकचे ड्रग्ज आहेत, अँटीबायोटिक्समध्ये सुद्धा आपण क्लासिफिकेशन कवर केलं होतं. त्यामध्ये आपण अँटीबायोटिकचे ड्रग्ज बघितले होते, कॅटेगरीज बघितल्या होत्या, त्यानंतर सब कॅटेगरीज बघितले होते आणि आपण त्याचे ड्रग्ज बघितले होते. कवर केलेला आहे आपण अँटीबायोटिक्स हा क्लास पूर्णपणे. तर त्यामुळे बॅक्टेरियल नसल्यामुळे जे अँटीबायोटिकचे मेडिसिन्स आहेत तर ते मलेरिया ट्रीट करत नाहीत. लास्ट वन आहे, इट्स स्प्रेड थ्रू द बाईट ऑफ इन्फेक्टेड फिमेल मॉस्किटो. आणि फिमेल मॉस्किटो कोणती आहे? तर ॲनाफिलस मॉस्किटो. हे बघा, सिम्पली काय लक्षात ठेवायचं, मलेरिया लाईफ थ्रेटिंग डिसीज आहे, इन्फेक्शन कॉज होतं फिमेल मॉस्किटोमुळे. फिमेल मॉस्किटोची स्पेसिस लक्षात ठेवायची, काय आहे तर ॲनाफिलस मॉस्किटो. पॅरासाईट म्हणजे काय माहीत पाहिजे आणि पॅरासाईटच्या 4 स्पेसिस लक्षात पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि सेकंड जे की मलेरिया आहे तर मलेरिया हे पॅरासायटल इन्फेक्शन आहे, त्यामुळे इथे अँटीबायोटिकचे मेडिसिन्स यूज केले जात नाही. पॅरासाईट जे आहेत तर ते लिव्हरवरती फर्स्टली अफेक्ट होणार, लिव्हरवरती अटॅक केल्यानंतर ना ते काय होणार तर RBCवरती अटॅक करणार. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, सिम्पटम्स ऑफ मलेरिया दिलेले आहेत. तर 2 टाईपचे सिम्पटम्स आहेत, इनिशियल सिम्पटम्स आणि सिव्हिअर सिम्पटम. इनिशियल म्हणजे काय तर नॉर्मल सिम्पटम्स असतात. ओके, जे की स्टार्टिंग फेज असते मलेरियाची, तर त्यावेळेस आपल्याला इनिशियल सिम्पटम्स दिसून येतात. बट जर प्रॉपर ट्रीटमेंट भेटली नाही तर सिव्हिअर सिम्पटम्स कॉज होतात. ठीक आहे. तर इनिशियल सिम्पटम्समध्ये आहे फिवर आहे, चिल्स आहे, फटेक, इचिंग, नॉशिया, मसल सेक आणि हेडेक. आता फिवर म्हणजे आपल्याला माहीत आहे, फिवर म्हणजे काय, नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा बॉडी टेम्परेचर राईज होणं म्हणजे फिवर. मराठीमध्ये आपण त्याला ताप येणं म्हणतो. ठीक आहे. देन आहे चिल्स म्हणजे काय तर थंडी वाजून येणं. देन फटेक, इचिंग, नॉशिया म्हणजे पण माहीत आहे, लाईक फिलिंग ऑफ ओमेटिंग. ओके, मळमळ होणं. देन मसल सेक, इट मीन्स काय तर पेन, जसं आपण हेडेक म्हणतो तसंच मसल एक इट मीन्स पेन. मसल्स पेन म्हटलं तरी पण चालतं किंवा मेडिकल टर्ममध्ये मसल्स एक म्हटलं जातं. खाली दिलेलं आहे हेडेक. ओके, हेड म्हणजे डोकं, एक म्हणजे पेन, डोकंदुखी. देन सेकंड वन आहे सिव्हिअर सिम्पटम्समध्ये आहे रेस्टलेसनेस आपल्याला माहीत आहे. त्यानंतर डिफिकल्टी इन ब्रिदिंग, वी नो व्हेरी वेल. डार्क युरिन इट मीन्स जो युरिनचा नॉर्मल कलर आहे तर तो चेंज होऊन एकदम येलोइश किंवा लाईक रेडिश येलोइश कलरमध्ये युरिनचा कलर होणार. देन आहे अनकॉन्शियसनेस. तर हे झाले साईन आणि सिम्पटम्स ऑफ मलेरिया. देन नेक्स्ट आहे, हवं तर नोट डाऊन करून घ्या तुम्ही. देन नेक्स्ट आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. आता मलेरिया काय आहे हे आपल्याला माहीत झालेलं आहे. मलेरिया हा कसा आणि कोणामुळे कॉज होतो हे पण आपल्याला माहीत आहे. बट त्याची जी मेथड आहे, ट्रान्समिशनची जी मेथड आहे तर ती कोणती आहे हे आपण इथे बघणार आहोत. डायरेक्ट मेथड आहे. तर डायरेक्ट मेथडमध्ये बघा, व्हर्टिकल ट्रान्समिशन आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन, कंटामिनेशन्स ऑफ निडल, सिरिंज, देन कंटामिनेशन्स ऑफ फूड अँड वॉटर आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर हे जे मोड ऑफ ट्रान्समिशन आहेत ना, हे सुद्धा यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारला जातो. 2 to 3 मार्क्सला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतो, फायनल एक्झाममध्ये येतो, सेशनलमध्ये पण विचारला जातो. तर वन बाय वन आपण डिस्कस करू. व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे काय आहे तर मदरपासनं किंवा मदरमुळे चाइल्डमध्ये इन्फेक्शन, पॅरासायटल इन्फेक्शन स्प्रेड होणं इज ऑल्सो नोन ॲज व्हर्टिकल ट्रान्समिशन. आणि कशामुळे होणार याचा जो म्हणजे काय म्हणतात इन्फेक्शन कॅरी करण्यासाठी जो प्लॅसेंटा आहे
तर प्लॅसेंटा हा बॅरियरचा वर्क करणार इथे. ठीक आहे. सो कीप इन माइंड व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे काय आहे तर मदरपासून चाइल्डपर्यंत इन्फेक्शन कॉज होणार आणि बॅरियर काय आहे यामध्ये तर प्लॅसेंटा. देन आहे सेकंड वन ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय असणार तर जो डोनर आहे तर डोनरमुळे रिसिव्हरमध्ये इन्फेक्शन कॉज होणार. जो XYZ डोनर आहे, जर डोनर हा मलेरिया किंवा पॅरासायटल इन्फेक्शन असेल त्याला झालेलं आणि त्याने जर ब्लड डोनेट केलं तर त्याने डोनेट केलेलं ब्लड किंवा ब्लड ग्रुप जो आहे तो जो पर्सन रिसीव्ह करणार किंवा जो रिसिव्हर आहे तर त्यामध्ये सुद्धा पॅरासाईट किंवा मलेरियल पॅरासाईट हे इन्फेक्टेड होणार. ठीक आहे. देन आहे कंटॅमिनेशन्स ऑफ निडल्स अँड सिरिंज. आपल्याला माहीत आहे कंटॅमिनेशन्स म्हणजे काय आहे की मल्टिपल पर्सन्सला जर एकच सिरिंज किंवा एकच निडल्स जर यूज केली तर त्या केसेसमध्ये सुद्धा काय होणार तर इथे मलेरिया कॉज होऊ शकतो. देन आहे कंटॅमिनेशन्स ऑफ फूड अँड वॉटर. ओके, कंटॅमिनेशन्स ऑफ फूड अँड वॉटर हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. देन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. समजा एखादा XYZ पर्सन आहे आणि तो जो पर्सन आहे तर त्याला मलेरिया झालेला आहे किंवा मॉस्किटो जो आहे फिमेल मॉस्किटो ॲनाफिलस त्याने काय झालेलं आहे त्याला अफेक्ट केलेला आहे आणि त्या पर्सनने जर ऑर्गन ट्रान्सप्लांट केले तर जो पर्सन रिसीव्ह करणार आहे त्यालासुद्धा काय होणार हे इन्फेक्शन कॉज होणार. ठीक आहे. हे झाले मोड ऑफ ट्रान्समिशन. 5 आहेत व्हर्टिकल ब्लड ट्रान्सफ्युजन, कंटॅमिनेशन्स ऑफ निडल्स अँड सिरिंज, कंटॅमिनेशन्स ऑफ फूड अँड वॉटर अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. देन बघा लास्ट आहे मलेरिया ट्रान्समिशन सायकल. तर मलेरियाची जी सायकल आहे ट्रान्समिशनची तर ती 6 हे बघा आपण आता याची जी सायकल आहे ना तर ती खूप लेंदी सायकल आहे. बऱ्याचशा वेळेस 12, 16, 18, 20 स्टेजेसमध्ये सुद्धा सायकल दिलेली जाते. बट आपण एकदम सिम्पल आपल्याला समजण्यासाठी आपण फक्त 6 स्टेजेसमध्ये सायकल बघणार आहोत. तर फर्स्ट जे आहे ना तर आता हे मी ॲरो फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. चार्ट फॉर्ममध्ये तुम्ही सर्क्युलर फॉर्ममध्ये सुद्धा ड्रॉ करून लक्षात ठेवू शकता. तर हे बघा फर्स्ट काय होणार इन्फेक्टेड मॉस्किटो. जो इन्फेक्टेड मॉस्किटो आहे आणि मॉस्किटो कोणता आहे जो की आपण इथे बघितला होता प्रिव्हियसली. कोणता मॉस्किटो आहे ॲनाफिलस मॉस्किटो. ॲनाफिलस मॉस्किटो ही फिमेल स्पेसिस आहे. ठीक आहे. मग आता हे लक्षात ठेवायचं जी फिमेल स्पेसिस आहे म्हणजे जी की ॲनाफिलस मॉस्किटो आहे. फर्स्ट ॲनाफिलस मॉस्किटो म्हणजेच इन्फेक्टेड मॉस्किटो. सेकंड काय होणार फर्स्ट इन्फेक्टेड पर्सन. हा जो मॉस्किटो आहे हा एखाद्या पर्सनला जाऊन बाईट केलेला आहे. बाईट केल्यामुळे तो पर्सन इन्फेक्टेड झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ना पर्सन इन्फेक्टेड झालेला आहे बट हे जे ॲनाफिलस मॉस्किटो आहे ते कुठे अफेक्ट होणार आहेत स्टार्टिंगला लिव्हरवरती बरोबर. आणि लिव्हरवरती झाल्यानंतर ना RBCमध्ये इथे आपण बघितलं होतं बघा. हे बघा हा जो आपला सेकंड पॉईंट आहे आपण इथेच बघितलं होतं. हे जे पॅरासाईट असतात ते लिव्हरवरती फर्स्टली अफेक्ट होणार. लिव्हरवरती अफेक्ट झाल्यानंतरनं ते RBCवरती अटॅक करणार. ठीक आहे. तर तोच पॉईंट इथे पण आलेला आहे. थर्ड पॉईंट आहे इन्फेक्टेड लिव्हर सेल. लिव्हर सेलला इन्फेक्शन करून झालं त्यांचं किंवा इन्फेक्टेड करून झालं की ते काय करणार RBCवरती अटॅक करणार. त्यानंतरनं सेकंड इन्फेक्टेड मॉस्किटो. ओके. फर्स्ट इन्फेक्टेड मॉस्किटो झाला. आता सेकंड इन्फेक्टेड मॉस्किटो. हा मॉस्किटो या पर्सनला चावलेला आहे. नंतर तो काय करणार सेकंड पर्सनला बाईट करणार. सेकंड पर्सनला बाईट केल्यानंतरनं ही सायकल अगेन रिपीट होणार म्हणजे सेकंड इन्फेक्टेड पर्सन. ठीक आहे. आणि ही सायकल जी असते तर ती कंटिन्युअसली स्टार्टिंग राहते. तर ही झाली मलेरियाची ट्रान्समिशन सायकल. आता बघा आज ना आपण फक्त मलेरिया म्हणजे काय बघितलेलं आहे. सेकंड लेक्चरमध्ये आपण किंवा जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आपण अँटी मलेरियल एजंट्स हा टॉपिक कवर करणार आहोत. मग अँटी मलेरियल एजंट्समध्ये आपण अँटी मलेरियल एजंटची डेफिनेशन्स क्लासिफिकेशन्स बघणार आहोत आणि जे त्याचे ड्रग्ज आहेत लाईक क्लोरोक्विन असेल मेफ्लोक्विन असेल क्विनिन असेल तर याचं जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहे तर ते आपण कवर करणार आहोत. ठीक आहे. आता इथे बघा मलेरिया बघितला आहे आपण. मलेरियाचं इंट्रोडक्शन बघितलं आहे. त्यानंतरनं लक्षात ठेवायचं मलेरिया हे लाईफ थ्रेटिंग डिसीज आहे. कशामुळे इन्फेक्शन कॉज होतं स्पेसिस कोणत्या आहेत पॅरासाईटच्या स्पेसिस कोणत्या आहेत तर हे सगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो कवर झालेला आहे आणि
नेक्स्ट पार्टमध्ये आपण अँटी मलेरियल एजंट्स म्हणजे काय तर हा टॉपिक कवर करणार आहोत. तर आजचा टॉपिक कवर झाला आहे, तर इथेच मी स्टॉप करते लेक्चर. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.